नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये तुतारीकार कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. दामले कृष्णाजी केशव कवी, प्रसिद्ध नाव केशवसूत, जन्मदिनांक 7 ऑक्टोबर 1866, मृत्यू दिनांक 7 नोव्हेंबर 1905, कार्यक्षेत्र साहित्य, जन्मस्थळ रत्नागिरी येथे. यांचे टोपण नाव केशवसूत असे असून केशव कृष्णाजी दामले हे पूर्ण नाव आहे. यांचा जन्म 15 मार्च 1866 तसेच 7 ऑक्टोबर 1866 अशीही नोंद आहे. जन्मठिकाण महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुड. शिक्षण मॅट्रिक. 5 भाऊ आणि 6 बहिणी. पत्नीचे नाव राखीगणबाई असे होते. जन्मनाव कृष्णाजी केशव दामले, टोपण नाव केशवसूत, जन्म 7 ऑक्टोबर 1866, भाद्रपद कृष्ण 14, मालगुड जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र, मृत्यू 7 नोव्हेंबर 1905, कार्तिक शुक्ल 11, हुबळी कर्नाटक. राष्ट्रीयत्व भारतीय. साहित्य हे कार्यक्षेत्र मराठी भाषा. कविता हा साहित्य प्रकार. 1866 ते 1905 हा कार्यकाळ. आम्ही कोण झपूर्झा ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती. वर्ड्सवर्थ शैली किट्स यांचा त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम झाला होता. वडील केशव विठ्ठल दामले, आई अन्नपूर्णाबाई केशव दामले. अपत्य 3, अनुक्रमे मनोरमा, वत्सला, सुमन. पुरस्कार 1921 साली डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीचे ₹350 चे बक्षीस, त्या काळातील सर्वाधिक रक्कम. टिपा. यांना केशवसूत असेही म्हटले जाते. केशवसूत यांची एक कवी म्हणून ओळख होती आणि केशवसूत यांचा जन्म 15 मार्च 1866 मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुड या ठिकाणी झाला आणि त्यांना केशवसूत असे टोपण नाव पडले होते आणि त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते आणि केशवसूत हे मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात. केशवसूत यांचा जन्म मालगुड गावी जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत वाद असल्यामुळे 15 मार्च 1866 व 7 ऑक्टोबर 1866 अशा 2 तारखा समोर येतात. परंतु सामान्यपणे 7 ऑक्टोबर या दिनांकावर केशवसूतांची जयंती साजरी केली जाते. केशवसूतांचे कनिष्ठ बंधू सी.के. दामले यांनी प्रसिद्ध केलेल्या केशवसूतांच्या चरित्रात त्यांची जन्मतिथी भाद्रपद कृष्ण 14, रविवार शके 1788, सन 1866 सांगितले आहे. कृष्ण पक्षातील जन्म असल्यामुळे कृष्ण नाव ठेवले गेले असा अंदाज ते वर्तवतात. केशवसूतांना एकूण 11 भावंडे होती, त्यामध्ये 5 बहिणी व 6 भाऊ. केशवसूत हे केशवपंतांचे 5वे पुत्र. त्यांचे सुरुवातीचे 4-5 इयत्तांचे शिक्षण मराठी शाळेमध्ये वडिलांच्या हाताखालीच झाले. पुढे बडोदा, वर्धा, नागपूर, पुणे येथे. नागपुरात असताना सुप्रसिद्ध कवी नारायण वामन टिळक यांच्याशी त्यांची ओळख व मैत्री झाली. नारायण टिळकांच्या सहवासात येऊन त्यांच्या कवित्व शक्तीला चालना मिळाली. 1890 ते 1891 साली ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढे मॅट्रिकनंतर 1896 ते 1897 पर्यंत मुंबईत त्यांनी अनेक हंगामी नोकऱ्या केल्या. मुंबईत प्लेगची साथ पसरल्यानंतर ते मुंबई सोडून खानदेशला गेले. तिथे एखाद्या लहानशा गावी म्युनिसिपालिटीच्या शाळेत नोकरी मिळावी म्हणून त्यांनी खटपट केली व फैजपूर येथे प्रथम नोकरी धरली. त्यानंतर भडगाव येथील अँग्लो व्हर्नाक्युलर शाळेत ते असिस्टंट मास्तर म्हणून होते.
1901 ते 1902 ते खानदेशात राहिले. नंतर धारवाड येथे हायस्कूलात त्यांची नेमणूक झाली. 1903 पासून पुढे ते त्याच ठिकाणी हायस्कूल मास्तर म्हणून होते. कविता करण्याचा त्यांचा हा छंद फारच अल्प वयापासून होता. वयाच्या 14 ते 15 वर्षापासून त्यांना चांगले श्लोक, आर्या रचता येत असत. काव्याबरोबर त्यांना चित्रे रेखाटण्याचाही छंद होता. पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 5व्या ते 6व्या इयत्तेत असताना वर्गातील अभ्यासाकडे लक्ष न देता ते टिळक, आगरकर इत्यादींची चित्रे वहीत रेखाटीत असत. पुढे त्यांनी चित्रकलेचा नाद सोडला. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी एक नाटक व ग्रंथ लिहून दक्षिणा प्राईज कमिटीकडे पाठवला होता, परंतु त्यांची विशेष दखल घेतली गेली नाही. पुढे त्यांनी काव्य हेच जीवनाचे ध्येय मानले आणि अनेक कविता रचल्या. आजही त्यांच्या जवळपास 135 कविता उपलब्ध आहेत. 1885 ते 1905 हा केशवसुतांचा मुख्य काव्य रचना काळ. हा काळ त्यांनी पुणे, मुंबई, खानदेश येथे व्यतीत केला. मुंबईत असताना एक वेळ अशी आली होती की मिशनरी शाळेत नोकरी करीत असल्यामुळे आणि मिशनरींच्या जास्त सहवासामुळे केशवसूत हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती बनणार होते. त्यांचे मित्र नारायण वामन टिळक याच सुमारास हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती झाले होते, परंतु केशवसुतांच्या काही स्नेही मित्रांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले. त्यांच्या कवितेवर इंग्रजी प्रभाव पडण्यामागचे एक कारण कदाचित हे देखील असावे. केशवसुतांच्या कवितेचे गुणदोष विवेचन विस्तृत रीतीने अनेक लेखकांनी केले, परंतु त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या कवितेविषयी कोणाही मोठ्या माणसाने 4 स्तुतीपर उद्गार काढले नाहीत वा कोणी फारशी वाहवा केली नाही. अवघ्या 39 वर्षाचे आयुष्य त्यांनी परिस्थितीशी अत्यंत झगडत काढले. अनेक प्रकारच्या काळजामुळे त्यांचा स्वभाव फार एककली, एकलकोंडा, मुग्ध व चिंताग्रस्त बनलेला. त्यांच्या कवितेमधून निराशेसंबंधी जे अनेक उद्गार निघालेले आहेत ते त्यांच्या स्वानुभवाचे द्योतक आहे. कदाचित त्यांच्या याच स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांनी उभ्या हयातीत त्यांचा एकही फोटो काढविला नाही. अरविंद मासिकाच्या 5व्या अंकामध्ये केशवसुताचे म्हणून जे चित्र रेखाटले गेले ते त्यांच्या चेहऱ्याशी थोडेसे साम्यदर्शक होते. केशवसुतांचे प्रारंभिक जीवन. केशवसूत हे एक प्रसिद्ध कवी होते आणि यांचे नाव कृष्णाजी केशव दामले असे आहे आणि त्यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या ठिकाणी झाला. केशवसूत यांचा जन्म हा एक साध्या आणि गरीब कुटुंबातील झाला आणि त्यांना 5 भाऊ आणि 6 बहिणी होत्या. केशवसूत यांचा वयाच्या 15व्या वर्षी चितळे कुटुंबातील राखीगणबाई यांच्याशी विवाह झाला आणि त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय फक्त 8 वर्ष होते. केशवसूत हे लहानपणीपासूनच खूप चिडखोर व्यक्ती होते. केशवसूत यांचे बालपण हे खूप कठीण होते आणि त्यांना शिक्षण घेताना देखील अनेक अडचणी आल्या होत्या. त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले आणि ते मॅट्रिक करत असताना 2दा नापास झाले होते, म्हणून त्यांना मॅट्रिक पूर्ण होण्यास इतका वेळ लागला होता. पुढे त्यांना परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षण घेता आले नाही आणि त्यामुळे त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली, परंतु शिक्षण खूप कमी असल्यामुळे नोकरी मिळणे देखील खूप कठीण जात होते. परंतु शेवटी त्यांना दादरच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली आणि या ठिकाणावरून त्यांच्या मराठी साहित्यातील कामगिरीला सुरुवात झाली. केशवसूत यांची लोकप्रिय कविता. ऑस्कर नामांकित चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यामध्ये केशवसूत यांची तुतारी ही कविता आहे आणि ज्यावेळी दादर सावंतवाडी राजा-राणी एक्सप्रेसचे नाव हे तुतारी एक्सप्रेस असे ठेवण्यात आले आणि त्याच्या या
कवितेला मान देण्यात आला आणि या कविताची प्रसिद्धी देखील लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती. केशवसूत यांचा मृत्यू. केशवसूत म्हणजेच केशव कृष्णाजी दामले यांचा मृत्यू हा प्लेग रोगामुळे झाला आणि त्यांचा मृत्यू 1905 मध्ये म्हणजेच वयाच्या केवळ 39व्या वर्षी झाला. केशवसूतांचे निधन 7 नोव्हेंबर 1905 रोजी झाले. मृत्यूपश्चात त्यांच्या कवितेबद्दल गुणग्राहक व प्रशंसापर अनेक लेख लिहिले गेले. अनेक कविताकारांनी त्यांना गुरुस्थानी ठेवले. त्यांना आधुनिक काव्याचे जनक मानले गेले. त्यांच्या काव्यापासून प्रेरणा घेऊन पुढील काळात आधुनिक मराठी काव्यात कितीतरी परिवर्तने व प्रयोग झाले. महाराष्ट्राच्या काव्य परंपरेत केशवसूत हे नाव आता अजरामर आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 1966 मध्ये केशवसूतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली व या समितीकडून केशवसूतांच्या काव्यसंग्रहाच्या हस्तलिखितांची यथामूल आवृत्ती 1967 मध्ये प्रकाशित केली गेली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नातून केशवसूतांच्या जन्मगावी मालगुण, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र येथे स्मारक उभारण्यात आले व या स्मारकाचे उद्घाटन 8 मे 1984 रोजी झाले. दापोलीतील वळणे गावीही त्यांचे स्मारक व्हावे म्हणून बरेच प्रयत्न झाले, परंतु तेथील त्यांच्या घरची वास्तू सध्या भग्नावस्थेत आहे. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक कविवर्य कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांना विनम्र अभिवादन. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.